नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे त्रिबोल यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, आज आपण बघूयात क्रिकेट आणि बॉलिवूडवर काय काय चाललंय। त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, जय शिवराय। रजनीकांतच्या वक्तव्याने रजनी विजय चाहत्यामध्ये वाद। दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत कलाकारांना चाहत्यांचे जे अफाट प्रेम मिळत असते ते पाहून हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारही थकवत असतात। दक्षिणेत कलाकारांची मंदिरे काय बांधली जातात, त्यांच्या पोस्टरला दुधाचा अभिषेक काय केला जातो, सर्व काही थक्क करणारेच असते। अलीकडे तर तिकडे काही कलाकारांचे चाहते आपापल्या आवडत्या कलाकारासाठीही इतरांशी भिडत आहेत। काही चाहते मात्र तारतम्य बाळगून असतात। काही दिवसापूर्वी तामिळी सुपरस्टार थलपती विजय हा अभिनेते विजयकांत यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी गेला असता त्याच्यावर गर्दीतील कोणीतरी चप्पल भिरकावली होती। त्यावेळी एका चाहत्याने सोशल मीडियावर मी अजित यांचा चाहता आहे पण या कृतीचा निषेध करतो असे म्हटले होते। आता रजनीकांत यांच्या एका वक्तव्यावरून रजनीकांत आणि थलपती विजय यांच्या चाहत्यामध्ये जुंपली आहे। त्यावर थलैवानेच खुलासा करून पडदा टाकला। रजनीकांत यांनी जेलर चित्रपटाशी संबंधित एका कार्यक्रमात म्हटले होते की कावळे इतर पक्ष्यांना खाली पाडण्याचा प्रयत्न करीत असतात, मात्र आकाशात उंच उडणाऱ्या गरुडाच्या उंचीपर्यंत जाण्याचा ते विचारही करू शकत नाहीत। रजनीकांत यांनी यामधून विजयला टोमणा मारला होता असे काहींचे म्हणणे होते। त्यावरून रजनी आणि विजयच्या चाहत्यामध्ये गेल्या 2 महिन्यापासून जुंपली होती। आता स्वतः रजनीकांत यांनीच खुलासा केला आहे। त्यांनी आपले वक्तव्य कुणाच्याही बाबतीत नव्हते असे म्हटले आहे। विजय मला मुलासारखाच आहे, आमच्यामध्ये स्पर्धा तुलना संभवत नाही असे त्यांनी म्हटले आहे। दरम्यान थलपती विजय हा राजकीय क्षेत्राच्या मार्गावर असण्याचे म्हटले जात आहे। मित्रांनो, तुम्हाला जर बॉलिवूड, स्पोर्ट्स आणि देशाबद्दल रोजच्या रोज महत्त्वाच्या अपडेट्स हवे असतील तर तुमच्या भावाच्या मराठी चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। जय शिवराय।